आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. जागतिक वारसा समितीचं 46वं अधिवेशनाचं उद्या नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. बांगलादेशातून सुमारे 1000 भारतीय विद्यार्थी मायदेशी सुखरूप परत. मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची निविदा रद्द करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी. या मागणीला काँग्रेसचाही पाठिंबा. आणि राफेल नदालची स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. संसदेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं यादृष्टीनं या बैठकीत चर्चा होईल. संसदेचं हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालेल. केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर होणार आहे. जागतिक वारसा समितीचं 46वं अधिवेशन उद्यापासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायंकाळी 7 वाजता याचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझोले आणि युनेस्को जागतिक वारसा सचिवालयातले वरिष्ठ अधिकारी तसंच विविध देशातले सांस्कृतिक मंत्री, राजदूत आणि तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. भारत पहिल्यांदाच जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनाचं यजमानपद भूषवणार आहे. हे अधिवेशन वर्षातून एकदा होतं. यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता, पण आपल्या वैयक्तिक कारणांसाठी त्यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्य संख्येत गेल्या मे महिन्यात 19,50,000ची भर पडली आहे. मे 2024 मध्ये नवीन 9,85,000 पगारदारांनी संघटनेचं सदस्यत्व घेतलं. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात नोंदल्या गेलेल्या सदस्य संख्येच्या तुलनेत ही संख्या 11.5% जास्त आहे. सहकार क्षेत्रासाठी नवीन मंत्रालय स्थापन करून केंद्रातील मोदी सरकारनं गेल्या 10 वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे कृषी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट होत असल्याचं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात सांगितलं. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेमधील कृषी क्षेत्राशी संलग्न अभ्यासक्रमाच्या 32व्या तुकडीतील 99 विद्यार्थ्यांना यावेळी मोहोळ यांच्या हस्ते पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसक संघर्षाच्या काळात बांगलादेशातून सुमारे 1000 भारतीय विद्यार्थी सुखरूप परत आले आहेत. यापैकी 778 विद्यार्थी जलमार्गाने तर सुमारे 200 विद्यार्थी हवाई मार्गाने भारतात परत आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय तसंच चित्तगोंग, राजशाही, सिलेत आणि खुलना इथली सहाय्यक उच्चायुक्तालयं भारतीय नागरिकांना सुरक्षित परत यायला मदत करत आहेत आणि बांगलादेशातल्या विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या 4000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांशी उच्चायुक्तालय सातत्यानं संपर्कात आहे, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. भारतात 2020 मध्ये कोविड-19 महामारीत अत्याधिक मृत्यूदर दर्शवणारा सायन्स ॲडव्हान्सेस या नियतकालिकातला अहवाल तथ्यहीन असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. नियतकालिकात प्रकाशित अहवाल चुकीचा असून लेखांकनाच्या कार्यपद्धतीत गंभीर त्रुटी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची अदानी समूहाला दिलेली निविदा रद्द करून पुन्हा पारदर्शक पद्धतीनं निविदा काढावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. धारावीकरांना त्यांच्या हक्काचं 500 चौरस फुटांचं घर तिथंच मिळायला पाहिजे अशी आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं ते म्हणाले. काँग्रेसनंही या संदर्भात राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबईतल्या सर्व जमिनींचे अधिकारच अदानी समूहाला देण्याचा भाजपा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. राज्य सरकारची भूमिका गुजरात धार्जिणी असून याबाबत राज्यातल्या जनतेमध्ये रोष असल्याचा आरोप पटोले यांनी केला. राज्यात जनतेने ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सुटले नाहीत. आता जनतेनं महाविकास आघाडीकडून अपेक्षा ठेवल्या असून मविया राज्याला स्थिर सरकार देईल
असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 5 वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेसचा 1 आणि राष्ट्रवादीचे 4 खासदार निवडून आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने 48 पैकी 31 खासदार निवडून महाविकास आघाडीला मोठी साथ दिली. याचा अर्थ जनतेचा कल बदललेला आहे, असंही ते म्हणाले. 25 वर्ष मंत्रिपदी राहूनही दिलीप वळसे पाटील यांना मतदारसंघातली कामं करता आली नाहीत, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातल्या 137 गावांमध्ये जेथे कुठलीही मोबाईल सेवा नव्हती तेथे BSNLची 4G सेवा आता उपलब्ध होत आहे. देशात 4G स्तरावरची मोबाईल सेवा असली पाहिजे या उद्देशाने देशातल्या 1 लाख गावांपैकी ज्या 34,000 गावात कोणतीही सेवा नव्हती त्या ठिकाणी BSNLच्या 4G सेक्युरेशन प्रोजेक्टच्या अंतर्गत BTS टॉवर लावून 4G सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प BSNLने हाती घेतला आहे. या माध्यमातून नागपूर मध्य प्रदेश सीमेवरच्या पारशिवनी, रामटेक अशा तालुक्यातल्या दुर्गम गावांमध्ये सुद्धा 4G सेवा पोहोचली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं महाअधिवेशन उद्या पुण्यात होणार असून यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत याबाबतची माहिती दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. शहा यांच्या भाषणानं अधिवेशनाचा समारोप होईल. हरियाणामधले काँग्रेसचे आमदार सुरेंद्र पवार यांना आज सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. त्यांच्यावर यमुनानगर भागात अवैध खाणकाम आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यांना अंबाला जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सक्तवसुली संचालनालयाने 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. राफेल नदालने स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. क्रोएशियाच्या ड्युए आझुकोविकचा त्यानं 4-6, 6-3 आणि 6-4 असा 3 सेट्समध्ये पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तियागो ऑगस्टिन तिरांते आणि नुनो बोर्जेस यांच्यात लढत होत असून त्यातल्या विजेत्याचा सामना अंतिम फेरीत नदालबरोबर होईल. श्रीलंका इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज थायलंडने मलेशियावर 22 धावांनी विजय मिळवला. रणगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यात थायलंडने मलेशियासमोर 134 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं, मात्र मलेशियाला 8 गडी गमावून 111 धावांपर्यंतच मजल मारता आली. याच मैदानावर श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू झाला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या ओडिशातल्या आदिवासी शेतकरी आणि पद्मश्री विजेत्या कमला पुजारी यांचं आज मूत्रपिंडाच्या विकारानं निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कमला पुजारी यांच्या निधनाबद्दल समाजमाध्यमांवर शोक व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही पुजारी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. कमला यांनी जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यात आणि स्वदेशी बीजाचं रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं, असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले. मुंबईतल्या ग्रँट रोड पश्चिमेला स्टेशनजवळ असलेल्या रुबिन्निसा मंजिल या 4 मजली इमारतीचा काही भाग आज सकाळी कोसळला. यात एकाचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचा अर्धा भाग कोसळला असून इतर काही भाग अर्धवट तुटल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. इमारतीच्या 4थ्या मजल्यावर अडकून पडलेल्या 7 ते 9 जणांना पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं. दरम्यान दुर्घटना झाल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि भूतानचे परराष्ट्र सचिव ओम पेमा चोडेन या दोघांनी आज थिम्पू इथं 3ऱ्या भारत-भूतान विकास सहकार्य संवादाचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीदरम्यान भूतानने प्रकल्पाधारित अर्थसहाय्यासाठीचे प्रस्ताव तसंच 13व्या पंचवार्षिक कालावधीत राबवण्याच्या प्रकल्पांचे टप्पे याबद्दलचं सादरीकरण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. जागतिक वारसा समितीचं 46वं अधिवेशनाचं उद्या नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. बांगलादेशातून सुमारे 1000 भारतीय विद्यार्थी मायदेशी सुखरूप परत. मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची निविदा रद्द करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी. या मागणीला काँग्रेसचाही पाठिंबा. आणि राफेल नदालची स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.